भारतभरामध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये आणि बाकीच्या राज्यामध्ये पण आंदोलन चालू आहे. महाराष्ट्रामध्ये पण चालू आहे, कोल्हापूरमध्ये पण चालू आहे. आता तसंच पालघरला पण आता 21ला झालेलं आहे. हा स्मार्ट मीटर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बिल प्रोव्हाइड करत आहे. जिथे लोकांना 500-600 रुपये येत होते तिथे आपल्याला 25,000-27,000 रुपये बिल येत आहे. आणि येत्या काळामध्ये तुम्ही माहिती करू शकता, जो बिहारमध्ये जे स्मार्ट मीटर लागले ते आता प्रीपेड झालेले आहे. आणि ते प्रीपेड झाल्यामुळे त्यांना जो पहिले 500-600 रुपये बिल येत होते, आता ते 600 रुपयाचा जो रिचार्ज करतात ते 600मध्ये त्यांना आज 7 ते 8 दिवस ते प्रीपेड भेटत आहे. आणि जर 2,000चा तुम्ही रिचार्ज केला तो मोजून 22 दिवस भेटत आहे. म्हणजे येत्या काळात तुम्ही 5,000चा रिचार्ज करावंच लागणार. म्हणजे जसं जिओने तुम्हाला मीटर्स फुकट दिलेले, तसं अदानीच्या कंपनीने किंवा महाराष्ट्र शासनाने स्मार्ट मीटर आपल्याला फुकट द्यायला लावले. पण येत्या काळामध्ये हा प्रीपेड होणार आणि आपल्या खिशाला कातरून बसणार. म्हणजे माणूस जीव दिल्याशिवाय राहू शकणार नाही. असे जे मीटर आपल्याला दिले गेलेले आहेत याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन सुरू झालेले आहे. आमचं म्हणणं आहे की पत्रकारांनी पण या विषयावरती जोर धरला पाहिजे. आणि जर अदानी आणि शासनाला हा अदानी ऐकत नसेल आणि असे प्रायव्हेट कंपन्या आमच्यावरती दादत असतील तर यांचे कान फोडल्याशिवाय आम्ही सोडणार नाही.